नमस्कार महाराष्ट्र, कसे आहात? आय होप मस्त आणि मजेत असाल. 10वी सुरू झालेली आहे. आपला दोन चलातील रेषीय समीकरणे अर्थातच लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल हा चॅप्टर जवळ संपत आलेला आहे. आजच्या भागामध्ये आज आपल्याला 1.4 हा अतिशय महत्त्वाचा एक्सरसाइज पाहायचा आहे. ज्या एक्सरसाइज मध्ये अर्थातच सराव संचामध्ये लिनियर इक्वेशन दिलेलं नाहीये, त्याला आपल्याला लिनियर इक्वेशन मध्ये कन्वर्ट करायचंय आणि कन्वर्ट केलेलं लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करायचंय. मग ते कोणत्या मेथडनं सॉल्व्ह करायचं तसं पसंत आपली असणार आहे. परंतु आपल्याला असं काहीतरी वेगळंच इक्वेशन दिलेलं आहे, त्याला लिनियर इक्वेशन मध्ये कन्वर्ट करा, नंतर ते सॉल्व्ह करा. या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत. त्यासाठी तुम्हाला हा संपूर्ण एक्सरसाइज शेवटपर्यंत पाहायचा आहे. अतिशय महत्त्वाचे एक्झाम्पल्स आपण या टॉपिकमध्ये पाहणार आहोत. पण त्या अगोदर तुम्हाला सगळ्यांना एक महत्त्वाची गोष्ट सांगायची, ती म्हणजे PYQs असतील, अगदी 1 मार्कर MCQ पासून ते हॉट्स क्वेश्चन पर्यंत, म्हणजे ज्याला आपण सिलेबसच्या बाहेरचे प्रश्न म्हणतो, अशा सगळ्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आम्ही तुम्ही 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि विशेषतः मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी एक शुभारंभ ही बॅच घेऊन आलेलो आहोत. आणि त्या बॅचमध्ये ती बॅच फक्त 1 रुपयाला असे मेलोडीशिवाय काय येतं हे ना, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर आपली बॅच सुद्धा 1 रुपयाला आहे. अनअकॅडमी या ॲपवर तुम्हाला ही बॅच अगदी 1 रुपयामध्ये भेटेल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली कमेंट सेक्शनमध्ये पिन केलेली आहे. तुम्हाला जायचंय या बॅचवर आणि त्या बॅचमध्ये सुद्धा खूप महत्त्वाचं म्हणजे आपण तिथं डिस्कशन करत असतो. PYQs, 1 मार्कर, 2 मार्कर, ॲक्टिव्हिटी, थेरम, या सगळ्या गोष्टींवर तिथं चर्चा करतो. सगळ्यात महत्त्वाची चर्चा तिथं चालते ती म्हणजे PYQ बद्दल आणि थेरम सोबतच जे काही हॉट्स क्वेश्चन असतात त्याच्याबद्दल. म्हणून तुम्हाला पण आणि येताना तुमच्या मित्राला पण या ठिकाणी या बॅचमध्ये घेऊन यायचं आहे. बाकी तर आपण सगळं फ्री ऑफ कॉस्टमध्ये हे सगळं आपलं चालूच आहे. मला वाटतं विदाऊट वेस्टिंग आवर टाईम आपण डायरेक्ट आता एक्सरसाइजला सुरुवात करायला हरकत नाही. ठीक आहे, बघा हे पहिलं क्वेश्चन विचारलेलं आहे. आणि मुळात हा पहिला क्वेश्चन विचारत असताना बघा, आता हे एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना काय करायचं, हे एक्झाम्पल असो किंवा आपल्या प्रश्नसंचातले प्रॉब्लेम सेटमधले एक्झाम्पल असो, सॉल्व्ह कसे करायचे. आपण एक्झाम्पल पार तर नाही करणार की आता मी या ठिकाणी सॉल्व्ह केले तिथं तुम्हाला डायरेक्ट विचारलं जाईल, बिलकुल नाही. मग आता या ठिकाणी आपण काय करणार बघा, या ठिकाणी ना हे जे आहे एक्स या ठिकाणी थोडंसं डिनॉमिनेटरला विचारलेलं आहे का नाही. एक्स कसं विचारलेलं आहे, डिनॉमिनेटरला. या डिनॉमिनेटरचा एक्स विचार करा, इथं सुद्धा एक्स डिनॉमिनेटरला आहे. इथं हे सगळं सोडून द्या, पण वाय डिनॉमिनेटरला आहे, तसंच इथं सुद्धा वाय काय आहे, डिनॉमिनेटरला आहे. म्हणजे थोडक्यामध्ये इथं काय करायचं, जो पार्ट दोन्ही इक्वेशन मध्ये सारखा आहे एक्स आणि वायच्या बाबतीत, त्या पार्टला एक एम आणि एन असं काहीतरी वेगळं नाव द्यायचं आणि हे इक्वेशन लिनियर इक्वेशन मध्ये कन्वर्ट करायचं. कसं मी तुम्हाला सांगतो बघा. पहिलं इक्वेशन आहे, याला तुम्ही काय करू शकता, याला तुम्ही इक्वेशन फर्स्ट म्हणू शकता, हरकत नाही. याला तुम्ही इक्वेशन फर्स्ट म्हणा, याला तुम्ही इक्वेशन काय म्हणणार, सेकंड म्हणणार. ठीक आहे, बघा आता ह्या दोन्ही इक्वेशनला फर्स्ट आणि सेकंड अशी नावं दिल्यानंतर, बघा याला फर्स्ट आणि सेकंड अशी नाव दिल्यानंतर इक्वेशन फर्स्ट मध्ये काय करायचं माहिती आहे का, हे जे 1/x आहे ना त्याच्या जागेवर आपण m ठेवायचं अँड इथं जे 1/y दिसायले ना त्याच्या जागेवर n ठेवायचं. लक्षात घ्या, या ठिकाणी 2/x आहे, इथं 3/x आहे, बरोबर आहे. म्हणून 2/x आणि 3/x च्या जागेवर आपण किमती ठेवायच्या नाहीत. आपण फक्त 1/x उचलायचा, इथला फक्त x उचलायचा, इथला डिनॉमिनेटरला फक्त y उचलायचा, इथं 3y ला धक्का लावायचा, 3 ला धक्का लावायचा नाही, इथून उचलायचा फक्त y. आता एवढं जरी लक्षात आलं ना तरी आपल्याला हा एक्सरसाइज पूर्णपणे चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह करता येतो. आणि म्हणून या ठिकाणी 1/x = m आणि 1/y = n ठेवून असं म्हणायचं आहे का नाही. यांची जर आपण अदलाबदल केली किंवा अशा जागेवर अशी किंमत ठेवली तर बघा या ठिकाणी काय सॉल्व्ह होतंय, तर या ठिकाणी याचं जे इक्वेशन आहे ना ते येतं 2m, हे येतं प्लस है ना, इथं काय येईल रे, इथं येईल 2/3n येईल है ना, आणि बरोबर काय रे 1/6. आता मला सांगा या 6 जर आपण सगळ्याला मल्टिप्लाय केलं तर उत्तर काय येईल रे, 6 2 12m अधिक है ना, इथं या ठिकाणी हे जर आपण 6 मल्टिप्लाय केलं तर 3 1 3 3 2 6 बेदोनी किती येईल 4n आणि बरोबर 6 1 6. याला म्हणायचं इक्वेशन नंबर फर्स्ट. सॉरी, आपण फर्स्ट सेकंड आधीच म्हणलेलं आहे, म्हणजे या ठिकाणी म्हणायचं इक्वेशन नंबर थर्ड. इथपर्यंत काय अडचण आहे कुणाला, लक्षात आलं तुमच्या, इथपर्यंत काय अडचण आहे तुम्हाला, इक्वेशन नंबर थर्ड. आणि आता हे इक्वेशन काय येईल सांगा बरं,
हे इक्वेशन काय येईल सांगा बरं, है ना 3a है ना, याला काय म्हणायचं 3m प्लस याला काय म्हणायचं 2n है ना इज इक्वल्स टू 0. ओके, बरं मला सांगा, खरं तर आपल्याला इथं 4n आहे आणि इथं 2n आहे, इथं 2n पाहिजे का आपल्याला, नाही, आपल्याला 4n असलं तर लय चांगलं झालं. मग चला ना याला आपण दुप्पट करू. मग दुप्पट करायचे म्हणजे काय करणार 6m प्लस 4n आणि बरोबर 0. इक्वेशन नंबर 4 झालं का इक्वेशन नंबर, काय अडचण आहे का इथपर्यंत. बघा बरं किती म्हणजे एकदम सरळ सोप्या साध्या पद्धतीने आपण या इक्वेशनचं कन्व्हर्जन कसं केलेलं आहे, सिंपल इक्वेशन मध्ये केलंय. बरं आता मला सांगा, याला पण 4n आहे, हे पण 4n आहे, बरोबर आहे का नाही. मला सांगा ह्या दोन्ही इक्वेशनची जर वजाबाकी करून टाकली तर आपल्याला पुढच्या किमती सहज मिळू जातात. आणि म्हणून चला बरं आता एक आपण इक्वेशनची काय करू, इक्वेशनची वजाबाकी करून टाकू. कोणत्या इक्वेशनची वजाबाकी करायची तुम्ही सांगा. इक्वेशन है ना काय करायचं 3 मधून हे चौथं इक्वेशन वजा करायचं आहे ना. समीकरण 3 मधून असं म्हणायचा, याला समी म्हणायचं, काय म्हणायचं याला समी म्हणायचं है ना. तुमच्या आमच्या गावची समी नाही ती, हा समी म्हणजे समीकरण, ठीक आहे. इथं असं टिंब द्यायचं, समीकरण 3 मधून है ना, समीकरण 3 मधून काय 4 वजा केल्यास है ना, वजा केल्यास बरं काय येतं ते तुम्ही डायरेक्ट लिहू शकता, नाही लिहिलं तरी हरकत नाही, असं हे करून लिहा है ना. चला यात काय आहे 12m आहे, इथं 12m आहे आणि इथं काय आहे 4n आहे. 12n बरोबर है ना, 12 अधिक 4n बरोबर 1 आणि हे काय आहे 6m अधिक 4n, 6m अधिक 4n बरोबर काय 0. पण आपल्याला काय सांगितले रे, वजाबाकी सांगितली, म्हणून ह्याला काय करा मायनस करा, याला मायनस करा आणि हे तर मायनस काय घेणार. 12m मधून 6n गेले, खाली किती राहिले 6m है ना, आणि बरोबर 4n तर कटलंय, उत्तर किती आलं 1 आलं. म्हणजे m बरोबर उत्तर किती आलं रे 1 बरोबर 1/6 आलं. m बरोबर उत्तर किती आलं 1/6. बरं आता m बरोबर 1/6 ही किंमत कुठं ठेवायची, समीकरण 3 मध्ये ठेवू, बरोबर आहे. m ची किंमत है ना, किंवा m बरोबर असं म्हणलं तरी हरकत नाही, m बरोबर 1/6 है ना, ही किंमत कशात ठेवायची सांगा मला, ही किंमत कशात ठेवायची, समीकरण म्हणजेच आपली समी, हा समीकरण म्हणजेच आपली समी कोणत्या समीमध्ये ठेवायची 3 मध्ये ठेवायची, 3 मध्ये ठेवू है का नाही, 3 मध्ये ठेवू. आता 3 मध्ये जर आपण ठेवली समजा है का नाही, 3 मध्ये जर समजा आपण ठेवलीस तर मग सांगा आता इथं उत्तर काय येईल. चला कोण सॉल्व करते माझ्यासोबत सॉल्व करताय ना तुम्ही, हा माझ्यासोबत सॉल्व करायचं बरं का, ठीक आहे. चला ही जर समीकरण 3 मध्ये ठेवली आपण उत्तर, तर काय झालंय सांगा बरं, ते उत्तर किती आलं सांगा, ते उत्तर किती आलं 12वा समीकरण आहे. इथं काय लिहिणार आपण 12m च्या जागेवर काय लिहिलं 1/6, इथं काय ठेवलं 1/6 है का नाही, प्लस 4n आणि बरोबर किती 1. मला सांगा हे 6 1 6 6 दोन्ही 12 म्हणजे उत्तर किती आलं 2 अधिक 4n बरोबर 1 है का नाही. आणि म्हणून 4n बरोबर किती रे 1 मधून 2 गेले है का नाही, आणि म्हणून 4n बरोबर 1 मधून 2 गेले, खाली राहिले -1. लक्षात आलं तुमच्या, 1 मधून 2 गेले, खाली राहिले -1. आणि मग मला सांगा n बरोबर किती आलं उत्तर -1/4 आले उत्तर. आता हे फक्त चेक करा एकदा खरं का खोटं आहे. चला लवकर, तुम्हाला मी 2 मिनिटं वेळ देतो. चला आता बघा m आणि n च्या किमती आल्या आपल्या, काय आलं आपलं m आणि n च्या किमती आल्या, तर m आणि n च्या किमती हे काय आपलं फायनल उत्तर नाही. बऱ्याच जणांना असं वाटू शकतं m आणि n आलंय म्हणजे आता आपलं उत्तर बरोबर आलंय, पण असं नाही. मग आता काय करायचं पुढं x आणि y च्या किमती काढायच्या. बघ बऱ्याच वेळेस असं पण होऊ शकतो तुमच्याकडून की बाबा आपण m आणि n ची किंमत काढली म्हणजे आता हे आपलं उत्तर फायनल झालं, असं बऱ्याच वेळेस झालं तरी तसं होऊ द्यायचं नाही, ठीक आहे. बरं आता मला एक गोष्ट सांगा, आपण जी m ची किंमत काढली ते आता काय म्हणायचं, आता काय करायचं बट है का नाही, बट है ना काय आहे बट m इज इक्वल्स टू है का नाही, m इज इक्वल्स टू काय होतं रे बाबांनो 1/6 होतं, काय होतं 1/6 होतं. म्हणजे याचा अर्थ काय, आणि हे 1/6 म्हणजे 1/x होतं है का नाही, 1/x आणि 1/x म्हणजेच काय 1/6.
1/6 म्हणजे याचा अर्थ x इकडे आलं 6 तिकडे गेलं, देअरफॉर x बरोबर उत्तर किती आलं, x बरोबर उत्तर 6 आलं. म्हणून या ठिकाणी तुमचं x ची किंमत किती यायला पाहिजे, 6 यायला पाहिजे. बरं आता मग तुम्ही म्हणाल x ची किंमत 6 आली, मग आता आपल्याला कशाची किंमत काढायची, y ची किंमत काढायची. ती आता याच्यात ठेवून काढायची का, बिलकुल नाही. तसं तुमच्या मनावर समजा तुम्ही काढू शकता, है ना. बघा आता x च्या जागेवर जर आपण इथं 6 ठेवले तर उत्तर किती आलं रे, 1/2 आलं उत्तर, है का नाही. म्हणजे 1/2 म्हणजे y बरोबर किती यायला पाहिजे, थोडक्यात 2/4. त्याचं जे नाही तसं नाही, ह्याला इकडे घ्यावं लागेल पुन्हा, आहे का नाही. म्हणजे चला या पद्धतीने, तर या पद्धतीने पण निघू शकतं, पण ते अवघड जातं. आणि हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे तुमच्या एक्झरसाइज मधलं पहिलं एक्झाम्पल नाही. परत एकदा सांगतो, हे एक्झरसाइज मधलं पहिलं एक्झाम्पल नाही, मी एक्स्ट्रा एक्झाम्पल घेतलंय. आता आपण ह्या थोडक्यात आपण हे पहिलं एक्झाम्पल नाही म्हणलं तरी हरकत नाही. आपल्याला एक्झरसाइज मध्ये पुढच्या एक्झाम्पल पासून आपल्याला पहिल्या एक्झाम्पल पासून सुरुवात करायची. चला, x अँड n इज इक्वल्स टू, है का नाही, n इज इक्वल्स टू काय आहे, n इज इक्वल टू सांगा. n ची किंमत आपल्याकडे किती आली, n ची किंमत आलेली आपल्याकडे -1/4 आणि -1/4 म्हणजेच काय होतं रे, 1/y होतं. काय होतं आपल्याकडे, 1/y होतं. म्हणजे देअरफॉर y इज इक्वल्स टू उत्तर किती आलेलं आहे, -4. म्हणजे 6 अँड -4 हे तुमचं काय यायला पाहिजे, या ठिकाणी फायनल उत्तर यायला पाहिजे. किंवा आपण त्याला असं म्हणू शकतो, xy इज इक्वल्स टू है ना 6 अँड -4 हे झालं तुमचं फायनल उत्तर. लक्षात आलंय तुमच्या. म्हणजे हे तुमचं या ठिकाणी काय आहे, प्रॉब्लेम सेट मधलं पहिलं एक्झाम्पल. मुद्दामून मी तुमच्या तयारीसाठी आता आपण या ठिकाणी सुरुवात करूयात. प्रॉब्लेम सेट काय म्हणतात त्याला, प्रॉब्लेम सेट म्हणण्यापेक्षा प्रॅक्टिस सेट 1.4 ला 1.4 मधलं या ठिकाणी आपण पहिलं एक्झाम्पल बघूयात. चला, प्रॉब्लेम सेट मधल्या ह्या एक्स्ट्रा तयारीनंतर आता आपण ह्या 1.4 हे जे है ना 1.4 मधलं जे पहिलं एक्झाम्पल आहे, आपण आता त्याला सुरुवात करायला काही हरकत नाही. बघा आता हे एक्झाम्पल कसं विचारलेलं आहे बघा. अगदी आता जसं मी सांगितलं त्याच पद्धतीचं हे एक्झाम्पल आहे. 2/x या ठिकाणी काय विचारले रे बाळांनो, 2/x दिले. आता 2/x दिले म्हणजे याचा अर्थ काय, हे जे आहे 1/x आहे, है ना 1/x आहे, त्याच्या जागेवर m आणि आपल्याला काय करायचं 1/y त्याच्या जागेवर काय करायचं n ठेवून बघायचं. ठीक आहे. आता हे जर आपण एवढं ठेवलं, है ना, एवढं जर आपण ठेवून बघितलं तर आपलं एक्झाम्पल काय येतंय ते बघूयात. पण मग आपल्याला याच्या अगोदर काय करायचंय, याला आपल्याला इक्वेशन नंबर फर्स्ट म्हणायचंय आणि इक्वेशन नंबर है ना सेकंड म्हणायचंय. तर समीकरण 1 काय येईल सांगा बरं, हे या ठिकाणी 2m येईल. समीकरण पहिलं काय येईल या ठिकाणी, चला आपण लिहूयात 2m लिहूयात, है का नाही. याला 2m मायनस काय आहे हे -3y, तर त्याला 3n होईल. 2m - 3n इज इक्वल्स टू 15 हे झालं इक्वेशन नंबर 3. आणि 4th इक्वेशन काय येईल तुम्ही सांगू शकता, हे का नाही, तुम्ही सांगू शकता 8m प्लस 5n इज इक्वल्स टू 77 याला म्हणायचं इक्वेशन नंबर 4. आता बघा खरं जर विचार केला ना तर हे आहे 8m आणि हे आहे 2m, पण आपण याला काय करू शकतो 8m करू शकतो. कसं करू शकतो, 8m नाही 8m म्हटलंय मी. ठीक आहे. मग याला जर आपल्याला 8m करायचं असेल तर आपल्याला 4 ने मल्टिप्लाय करावं लागेल. ठीक आहे. मग सांगा बरं, समीकरण 3 आहे का नाही, समीकरण 3 ला कितीने गुणून सांगा 3 आहे ना, समीकरण 3 ला 4 ने गुणावं लागेल, 4 ने गुणून, बरोबर आहे. समीकरण 3 ला 4 ने गुणून. मग आता जर समजा 4 ने जर गुणलं तर उत्तर किती आलं, 4 2 8m वजा 4 3 12n बरोबर 15 चौक 60 याला म्हणायचं इक्वेशन नंबर 5. याला काय म्हटलं आपण, इक्वेशन नंबर 5. आता मला एक गोष्ट सांगा बरं का, ती तुम्ही सांगायची, हे का नाही, तुम्ही मला सांगायची गोष्ट कोणती सांगता, राजाची राणीची का अजून कोणती सांगता, नाही, गोष्ट तुम्ही मला सांगायची ही सांगायची की या ठिकाणी जे आपल्याला 3 आणि 5वं किंवा 4थं आणि 5वं इक्वेशन आलेलं आहे त्याच्यामध्ये बघा 8m झालं का नाही. मग आता या ठिकाणी आपण 8m ला किंवा m ला आपण एलिमिनेट करू शकतो. कसं करणार सांगा, समीकरण है ना, समीकरण कुणाला 5 ला काय करायचं समीकरण 5 ला
है ना 4 मधून वजा करायचं, है ना 4 मधून आपल्याला काय करायचं, वजा करायचं, है ना वजा करू असं सांगायचं परीक्षकाला. परीक्षक लय हुशार नसते, हा त्याला सांगावं लागतं आपण काय केलंय, तर मनान कळत नाही बरं त्याला, ठीक आहे. त्याला म्हणजे त्यांना, ते आपले सर आहेत ना, रिस्पेक्टने बोलायचं, ठीक आहे. मग मला सांगा, जर समजा आपण या ठिकाणी समीकरण 5 लिहिले, काय लिहिले 8m लिहिले, नंतर वजा 12n केलं, वजा 12n आणि बरोबर या ठिकाणी काय केलंय 60 केलंय. पण 4 मधून आपल्याला है ना 5 मधून आपल्याला 4 ला वजा करायचंय. उलटच केलंय आपण, उलटच केलंय हे का नाही, काही गरज नव्हती. अगोदर एक काम करू, 4 ला वजा करू आपण, 4 ला आपलं 4 मधून 5 वजा करू, थोडं सोपं जाईल है ना, थोडंसं काय होईल सोपं जाईल. चला तुम्ही म्हणाल सर असं कशामुळं, यस बेटा, कारण काय माहिती आहे का, जर समजा आपण है ना समीकरण 4 ला 5 मधून वजा करू. अरे अगोदर काय केलं तर सांगा, अगोदर काय केलं होतं, हा समीकरण 5 ला 4 मधून वजा करू, हेच बरोबर होतं ना. सुंबळ्या हो सांगत नाहीत काय नाहीत. 8m अधिक 5n है ना बरोबर 77 आणि हे काय आहे 8m वजा 12n बरोबर 60, बरोबर 60. आता मला एक गोष्ट सांगा, है का नाही, आता मला एक गोष्ट सांगा, 8m मधून 8m गेले, 8m मधून 8m आपल्याला काय करायचंय वजाबाकी करायची, म्हणजे हे मायनस होणार, हे प्लस होणार आणि हे पण काय होणार मायनस होणार. 8m मधून 8m गेले, 5 आणि 12 किती रे 17n, 17n बरोबर किती 17 आणि n बरोबर किती 1, n बरोबर किती 1. म्हणजे इथं तुम्ही सॉल्व करू शकता, है का नाही, हे तुमच्या लक्षात येईल. मग हे तुमच्या लक्षात आल्यानंतर 17n बरोबर जर 17 असेल तर याचा अर्थ काय झाला, है का नाही, याचा अर्थ काय झाला, n ची किंमत आता कशात ठेवायची, इक्वेशन सेकंड तर सोडा, पण थर्ड फोर्थ फिफ्थ सिक्स्थ पर्यंत तुम्ही कशात पण ठेवू शकता. मग काय करायचं, n बरोबर 1 ही किंमत कशामध्ये ठेवायची सांगा, 3 मध्ये ठेवा, है का नाही. 3 आपल्याकडे आलेला आहे आणि मग आपल्याला काय करायचं 3 मध्ये ही n ची किंमत ठेवायची, ठीक आहे. 3 मध्ये ठेवून मग जर 3 मध्ये आपण जर ठेवली खरंच तर बघा या ठिकाणी उत्तर काय आलेलं आहे 2m वजा 3n, म्हणजे काय 1 है का नाही, 3n बरोबर 15, बरोबर 15. मग 2m जशाला तसे बरोबर या ठिकाणी 15 आणि हे वजा 3 आहे, तिकडे गेल्यावर काय होईल +3, बरोबर 15 आणि 3 किती रे 18, 15 आणि 3 किती 18. आता मला सांगा, ठीक आहे, मला सांगा या ठिकाणी 2m बरोबर 18, तर मग m बरोबर उत्तर किती येईल सांगा बरं. 2m बरोबर 18 म्हणजे m बरोबर किती 9. पण या ठिकाणी आपण म्हणू शकतो परंतु है ना, मराठीमध्ये लिहायचं आहे ना आपल्याला, मराठीमध्ये लिहायचं आहे ना, मी तर विसरून जातो है ना, मराठीमध्ये लिहायचं आहे किंतु परंतु. या ठिकाणी काय आहे सांगा बरं, परंतु काय करणार आपण या ह्याच्यामध्ये, ठीक आहे, याच्यामध्ये काय करायचं आपल्याला m बरोबर लिहायचं इथं, m बरोबर आपण 1/x लिहिलं होतं आणि 1/x ची किंमत किती आली 9 आली, म्हणजे याचा अर्थ x बरोबर 1/9 आलंय, x बरोबर किती आलं 1/9 आलं आणि हे उत्तर तुमचं फायनल असलं पाहिजे बरं का, ठीक आहे. x बरोबर 1/9 आलं आणि बरं फक्त तेवढ्याचीच आली का नाही, तर n बरोबर तुमचं उत्तर काय आलं होतं 1/y आणि y म्हणजे काय 1 आलं होतं, म्हणजे देअरफॉर y इज इक्वल टू 1, म्हणजे x बरोबर 1/9 आणि y बरोबर 1 ही उकल आहे, हे शेवटी लिहायचं, ही उकल आहे. हे तुमचं कितवं एक्झाम्पल आहे सांगा बरं बाळांनो, मला सांगा, मला कमेंट करून हे तुमचं कितवं एक्झाम्पल्स होतं, ठीक आहे. हे एक्झाम्पल या ठिकाणी तुमचं पहिलं एक्झाम्पल आलेलं आहे, हे तुमचं हे काय झालेलं आहे पहिलं एक्झाम्पल आलेलं आहे, ठीक आहे. चला ह्या पहिल्या एक्झाम्पलचं उत्तर 1/9 आणि 1 केल्यानंतर आपण या ठिकाणी दुसऱ्या एक्झाम्पलकडं वळूयात. सांगा बरं दुसरं एक्झाम्पल काय आहे बाळांनो, चला फास्ट फटाफट. दुसरं एक्झाम्पल बघा, 10/x + y + 2/x - y = 4. हे झालं पहिलं एक्झाम्पल. दुसरं काय, दुसरं इक्वेशन है ना 15/5
15/x + y वजा 5/x - y बरोबर -2. आता बघा हे पण एक्झाम्पल्स तुम्हाला थोडंसं अवघड वाटू शकतं किंवा थोडंसं मोठं वाटू शकतं किंवा थोडंसं वेगळं वाटू शकतं, ठीक आहे. पण असं काही घाबरण्यासारखं कारण नाहीये. सगळ्यात आपलं पहिलं काम काय, आपलं तसं तर पहिलं काम असतं याला म्हणायचं इक्वेशन नंबर फर्स्ट आणि याला म्हणायचं इक्वेशन नंबर सेकंड, बरोबर आहे. मग आता इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड मध्ये बाबा हे x + y आणि x + y छेदामध्ये हे तर गोष्ट सारखी आहे ना. मग माझं पहिलं काम काय, जे सारखं आहे त्याची व्हॅल्यू पुट करणं. माझं पहिलं काम काय, जे सारखं आहे त्याची व्हॅल्यू पुट करणं, ठीक आहे. मग मला एक गोष्ट सांगा, या ठिकाणी 1/x + y जे काही आहे त्याच्या जागेवर m आणि ठीक आहे 1/x - y त्याच्या जागेवर n ठेवून, आहे का नाही. बघूयात बरं आपले इक्वेशन काय येतात. म्हणजे समजतंय ना मी काय म्हणतोय. तर ह्या दोन्ही समीकरणामध्ये सारखा भाग शोधायचा, सारखं काय आहे आणि जे सारखं आहे त्याच्या जागेवर m आणि n ठेवून द्यायचं. चला सांगा बरं इक्वेशन काय येईल माझं. आता माझं इक्वेशन काय येईल हे तुम्ही या ठिकाणी सांगू शकता, एकदम आरामशीर सांगा. बघा या ठिकाणी उत्तर येईल 10m बरोबर आहे का बघा, प्लस 2n बरोबर 4 आणि समीकरण नंबर हे किती आलं रे, 3 आलं. आणि दुसरं काय येईल सांगा बरं, दुसरं येईल 15m, दुसरं काय येईल 15m वजा 5n बरोबर -2 हे काय झालं इक्वेशन नंबर 4. हे काय झालं सांगा, इक्वेशन नंबर 4 झालं. चला किती जणांचं आलंय उत्तर, किती जणांचं आलंय उत्तर सांगा मला लवकर, चला फास्ट. किती जणांचं उत्तर आलंय, उत्तर म्हणजे समीकरण असं थर्ड आणि फोर्थ समीकरण. आता हे समीकरण फार सोपं आहे, हे समीकरण फार सोपं आहे. याला काय करणार माहिती आहे का, याला तरी तुम्हाला काय करावं लागणार आहे, एकतर तुम्हाला याला 5 ने मल्टिप्लाय करा आणि याला 2 ने मल्टिप्लाय करा. बघा सोपं काय, तर याला 2 ने मल्टिप्लाय करा, याला 5 ने मल्टिप्लाय करा. म्हणजे काय होईल, ये वरचे 10 होतील आणि खालचे पण 10 होतील. आपण n ला सारखं करू, आपण काय करू, n ला सारखं करू. चला लिहा बरं माझ्यासोबत, लिहा माझ्यासोबत. समीकरण 3 ला, समीकरण राईट डाऊन है ना, समीकरण 3 ला है ना, 3 ला कशानं 5 ने व समीकरण 2 ला है ना, समीकरण 2 ला झालं तर 4 ला, 3 ला 5 ने मल्टिप्लाय केलं आणि 4 ला है ना. म्हणजे बघा याला समीकरण 3 ला काय करायचं, 5 ने मल्टिप्लाय करायचं, 4 ला 2 ने मल्टिप्लाय करायचं, 4 ला 2 ने गुणून है ना, समीकरण 4 ला 2 ने गुणून सांगा बरं काय करायचं. 2 ने गुणायचं म्हणजे काय करायचं, तर जर आपण गुणलं तर मग आपलं उत्तर काय येतं ते पण आपण लिहू. चला तुमचं जर झालं पण असेल तोपर्यंत, चला याला काय करायचं आपण 5 ने गुणलंय, 5 ने गुणलंय म्हणजे उत्तर किती आलं, 5×10 50m अधिक 5×2 10n बरोबर 5×4 20. याला म्हणायचं इक्वेशन नंबर 5. आणि हे काय येईल सांगा बरं, 2 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे 15×2 30m है ना, 5×2 10n बरोबर हे मायनस होतं म्हणून. आणि ह्याला काय केलं आपण, याला पण 2 ने मल्टिप्लाय केलंय म्हणजे 4. याला म्हणायचं इक्वेशन नंबर 4. याला काय म्हटलं आपण, इक्वेशन नंबर 4. क्लिअर आहे बाळांनो इथपर्यंत. चला सांगा मला इथपर्यंत क्लिअर आलंय का सगळ्यांचं, ठीक आहे. आता बघा हे जे 2 समीकरण आलेत का, त्यांची नुसती बेरीज जरी केली तरी 10n कटतं. त्यांची नुसती बेरीज जरी केली तरी आपलं 10n काय होतं, कॅन्सल होतं. मग चला लिहा इथं, लिहा या ठिकाणी समीकरण है ना, समीकरण 5 आणि 6 ची बेरीज करून, 5 आणि 6 ची ठीक आहे बेरीज करून, ठीक आहे बेरीज करून, बरोबर आहे. बरं करा बरं बेरीज याची. आता मला सांगा हे डायरेक्ट आपण इथूनही बेरीज करू. 10n हे करतं 50 आणि 30 किती रे 80. म्हणजे असं लिहू का आपण लिहू का, मी आता डायरेक्ट लिहू का जर मला जमत असेल तर. बघा ह्या बेरीज केली म्हणजे हे कटलं 50 आणि 30 80m. 80m म्हणजे किती रे 16. 20 मधून 4 गेले, खाली किती राहिले
16 म्हणजे m बरोबर किती, m बरोबर 16 भागिले 80 म्हणजे काय 1/5. खरं आहे का खोटं आहे मला सांगा. किती जण कमेंट करायलेत मला बघू द्या पटपट पटपट पटपट. खरं का खोटं आहे लक्षात आलं ना तुमच्या. m बरोबर किती आलं 1/5 आलं. आता मला सांगा ह्या m ची किंमत कुठे ठेवायची माहिती आहे का. m ची किंमत कुठेही समीकरण 5 मध्ये ठेवा, नाही तर 6 मध्ये ठेवा किंवा तुमच्या 3 मध्ये ठेवा, 4 मध्ये ठेवा. मला वाटतं 4 सोपं आहे थोडंसं. ठीक आहे m बरोबर है ना, चला ठेवा किंमत लवकर. m बरोबर 1/5 है का नाही. समीकरण कशामध्ये ठेवायची, समीकरण 4 मध्ये ठेवा. समीकरण 4 मध्ये ठेवल्यास किंवा ठेवून बरोबर आहे. बरं समीकरण 4 काय आहे 15m वजा 5n बरोबर आहे का. 15m वजा 5n बरोबर वजा 2 एक काम करू ना, n लगेच ठेवू इथं. m आपण काय करू लगेच ठेवू है का नाही. 15 गुणिले 1/5 है ना. m ची किंमत ठेवली वजा 5n आणि बरोबर किती रे वजा 2 है का नाही. हे उत्तर किती आलं रे 5 × 5 आणि 5 × 15. आता मला सांगा हे वजा 2 इकडं आलं आणि 5n तिकडे गेलंय तर काय होईल, काय होईल तुम्ही सांगू शकता काय होऊ शकतं तर. ठीक आहे मला सांगा हे किती आले उत्तर 3. हे 3 आणि हे -2 इकडे आले +2 झाले बरोबर. हे 5n तिकडे गेले +5n झाले म्हणजे 5 बरोबर जर 5n असेल तर n बरोबर काय 1. परंतु आता परत इथं हे विसरायचं नाही आणि परीक्षेत एखाद्या वेळेस ऐन वेळेला आपण हे विसरू शकतो बरं. ठीक आहे गडबडीत mn ची किंमत काढायची mnच लिहिलं असं चालणार नाही किंवा तसं करू नका. ठीक आहे मग मला सांगा n बरोबर काय आलं उत्तर. n बरोबर है ना, परंतु म्हणायचं इथं असं, परंतु काय होतं सांगा m बरोबर m ची किंमत बरा. आताशी आपलं परत दुसरं एक्झाम्पल सुरू होतं बरं का आपलं. m बरोबर काय होतं सांगा. m बरोबर आपलं किंमत होतं 1/x + y. 1/x + y आणि 1/x + y म्हणजे बरोबर काय आलं रे 1/5 आलं. म्हणजे देअरफॉर x + y बरोबर 5 याला म्हणायचं समीकरण. बघा इथं आपण 6 पर्यंत लिहिलं होतं, याला म्हणायचं समीकरण नंबर 7 म्हणू शकता. आता समीकरणाची संख्या वाढली म्हणजे टेन्शन घ्यायची गरज नाही. x + y बरोबर 5 आणि n बरोबर है का नाही, आणि n बरोबर काय होतं रे 1/x - y आणि x - y बरोबर किती आले आपलं या ठिकाणी n ची किंमत किती आली 1 आली. 1 म्हणजे 1/1 असतं है का नाही. देअरफॉर x - y बरोबर 1 याला म्हणायचं इक्वेशन नंबर 8. आता मला सांगा x + y बरोबर 5 आणि x - y बरोबर 1 हे झाले आपले दोन इक्वेशन. बघूया आता काय करायचं तर. ठीक आहे बघूया आता तर काय करणार सांगा बरं है ना. x + y बरोबर 5 आणि x - y बरोबर 1. ठीक आहे इक्वेशन नंबर याला काय ह्याचे दोन आपले वेगवेगळे इक्वेशन आले होते. मी इथं लिहितो 7 इक्वेशन 7 आणि 8. ठीक आहे इक्वेशन 7 आणि 8 क्लिअर आहे. आता मला एक गोष्ट सांगा आपण काय केली या दोघांची बेरीज केली. समीकरण कोणाकोणाची 8 आणि है का नाही समीकरण 7 आणि 8 ची बेरीज करून समीकरण 7 आणि 8 ची बेरीज करून. ठीक आहे दोघांची जर आपण बेरीज केली तर उत्तर काय येतं x आणि x 2x y कटलं उत्तर किती आलं 6 म्हणजे x बरोबर किती आलं 3 है ना. x बरोबर या ठिकाणी उत्तर किती आलं 3. आता y बरोबर किती येईल सांगा बरं. y बरोबर किती येईल सांगा बरं है ना. x बरोबर 3 ही किंमत कशामध्ये ठेवायची 7 मध्ये ठेवा. 7 मध्ये ठेवून ठीक आहे सांगा उत्तर काय आलं x + y आलं. x + y बरोबर 5 म्हणजे x च्या जागेवर x है ना प्लस y म्हणजे किती 3 बरोबर 5 म्हणजे x बरोबर किती रे 5 - 3 बरोबर 2 म्हणजे याचा अर्थ अरे मी परत
काय चुकलं आपल्याकडून, x ची किंमत 3 आली ना, y ची नाही है ना, x ची किंमत 3 आलेली, y ची नाही. मग काय सांगा, x, चला काय चुकलं, x बरोबर 3 अधिक y बरोबर 5, म्हणजे y बरोबर किती रे, 5 वजा 3 बरोबर 2. ठीक आहे. आता मला एक गोष्ट सांगा, x बरोबर उत्तर किती आलं, x बरोबर 3 आलं आणि y बरोबर किती आलं रे, y बरोबर 2 आलं. ठीक आहे. ही उकल आहे, बस संपला विषय. ही उकल आहे. किती अवघड आहे, लय अवघड आहे. ठीक आहे, लय अवघड आहे. अशा पद्धतीने म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की हा अतिशय सोपा कन्सेप्ट होता म्हणण्यापेक्षा आहे. ठीक आहे, होता म्हणण्यापेक्षा अतिशय सोपा कन्सेप्ट आहे. देऊ का मी पुढचं एक्झाम्पल तुम्हाला, सांगा पुढचं एक्झाम्पल देऊ का, चला सांगा बरं काय काय उत्तर आले, कुणाकुणाचं उत्तर आलंय, मागच्या इतकं उत्तर कुणाकुणाचं आलंय सांगा, कुणाकुणाचं उत्तर आलंय, 3 आणि 2 सगळ्यांचं आलंय असं मी गृहीत धरतो. आणि आपण या ठिकाणी तिसरं एक्झाम्पल सॉल्व करू. ठीक आहे, चला तिसरं एक्झाम्पल सॉल्व करू. यस, हे थर्ड एक्झाम्पल आहे. आता हे पण एक्झाम्पल तेवढं सोपं आहे बरं का, हे पण एक्झाम्पल तेवढं सोपं आहे. आणि आता जसं सांगितलं तसं बघा, इथं काय विचारलंय, इथं x वजा 2 आहे, इथं पण x वजा 2 आहे, इथं y अधिक 3 आहे, इथं पण y अधिक 3 आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलंय कशाच्या जागेवर काय ठेवायचं, तर कशाच्या जागेवर काय ठेवायचं हे तुमच्या लक्षात आलंय. याला आपण म्हणू इक्वेशन नंबर फर्स्ट, आणि याला म्हणू आपण, है का नाही, आणि याला म्हणू आपण इक्वेशन नंबर सेकंड. ठीक आहे, बघा बरं आता तुम्ही सांगा बरं मला कशाच्या जागेवर काय ठेवायचं, करायले का, कमेंट लवकर सांगा, करायलात का, तुम्ही सांगा मला कशाच्या जागेवर काय ठेवायचं. या ठिकाणी 1/x वजा 2 बरोबर m आणि 1/y प्लस 3 बरोबर या ठिकाणी n ठेवून, हे का नाही, याची जर आपण किंमत ठेवली तर समीकरण फर्स्ट काय येतं सांगा बरं, समीकरण फर्स्ट येतं 27m अधिक 31n बरोबर 85. याला म्हणायचं इक्वेशन नंबर थर्ड. ठीक आहे, आणि याला काय लिहिणार सांगा बरं, 31m ठीक आहे अधिक 27n. ठीक आहे, बरोबर किती आलं उत्तर, 89. याला म्हणायचं इक्वेशन नंबर 4. मला नाही वाटत इथपर्यंत काय अडचणी असेल तर प्रामाणिकपणे विचारा. मी काहीच केलं नाही. मी काय केलं, इथं मला x-2 दिसलं म्हणून आपण इथं 1/x-2 च्या जागेवर m ठेवलं, आणि इथं मला y+3 दिसलं, इथं पण y+3. हा फक्त एक गोष्ट बघायची, ती दोन्हीकडे असली पाहिजे. पण एक गोष्ट सांग का, मी तुम्हाला मागच्या एका एक्सरसाइजमध्ये सांगितलं होतं, जर बाबा या दोघांचं असं m आणि n चे किंवा कोणते पण इथं जे काही व्हेरिएबल्स विचारलेत त्या व्हेरिएबलच्या जर कोएफिशियंटची म्हणजे सहगुणकाची जर आदला बदल झालेली असेल, लक्ष दे इकडं, मोबाईल बाकी काय कमेंट बिमेंट ते बाकी सोडून दे ना, मी काय सांगालोय ते लक्ष दे. बघ काय करायचं, या m आणि n ची जर आदला बदल झालेली असेल तर काय करायचं सांगतो. हे दोन समीकरण आहेत, त्यांची एकदा बेरीज करायची, एक नवीन समीकरण येईल. ह्यांचीच एकदा वजाबाकी कर, परत यांचं नवीन समीकरण येईल. आता जे दोन नवीन समीकरण आलेत का त्यांची बेरीज कर, m किंवा n दोघांपैकी एक जण कॅन्सल होईल, एकच राहील. त्याची व्हॅल्यू याच्यात ठेव, दुसऱ्याची व्हॅल्यू भेटेल. त्याचे m आणि n ची व्हॅल्यू भेटली ना, त्याला इथं ठेव, x ची किंमत भेटेल, y ची किंमत भेटेल. असं सोपं आहे, फक्त लक्ष दे रे, फक्त टप्प्याटप्प्यानं सॉल्व करता आलं पाहिजे. ठीक आहे, बघा आता काय करायचं, एकदा काय करायची, याची बेरीज करायची. कशी करतो बेरीज बघा बरं, समीकरण काय करायची, याची बेरीज म्हणजे समीकरण 3 आणि 4 यांची बेरीज करून यांची काय करायचं, बेरीज करायची. काय करायची, बेरीज. बरं, जर समजा मला बेरीज जर मी केलं तर काय भेटतं बघा, 7 आणि 1 किती रे, 8 है का नाही, म्हणजे बघा, आणि 3 आणि 2 5. उत्तर किती आलं, या ठिकाणी 58 उत्तर आलं बघा. 58m अधिक 7 आणि 1 8, 3 आणि 2 5, 58n बरोबर 8 आहे ना, 5 आणि 9 14, 14शीला 4चा हात चाला 1, 8 आणि 8 16 आणि 1 17. उत्तर किती आलं, 174.
मला एक गोष्ट सांगा, आपण 58 डिवाइड करू शकतो का? हा यस, बिलकुल करू शकतो. बघा 8 1 8, 8 2 16, 8 3 24. तुम्ही जर 58 ला जर समजा 3 न मल्टिप्लाय केलं ना तर 174 उत्तर येत आहे. आता मला खरं तर 58 चा पाडा पाठ नाही बरं का, पण तरी पण मी तुम्हाला अंदाजानं सांगितलं का, कारण या ठिकाणी अशी संख्या येते जिनं सगळ्याला भाग गेला पाहिजे, जिनं सगळ्याला भाग गेला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे बघा 8 3 24, 2 राहिले, 5 3 15 आणि 2 17, आलं का नाही उत्तर 174. यस, म्हणून मी अंदाज तसा लावला. ठीक आहे, आता मला सांगा 58 डिवाइड केलं उत्तर किती आलं सांगा? m प्लस n बरोबर 3 आलं उत्तर. याला म्हणायचं इक्वेशन नंबर 5 म्हणू शकता तुम्ही. याला इक्वेशन नंबर काय म्हणू शकता? 5 म्हणू शकता. किती जणाला समजली ही कन्सेप्ट? हात वर करा. किती जणाला ही कन्सेप्ट समजली? हा, लक्षात आलं ना तुमच्या? आता मला एक गोष्ट सांगा, ह्या इक्वेशन 5 जर जसं भेटलंय ना बेरीज करून, आता आपल्याला वजाबाकी केली तर दुसरं एक सोपं इक्वेशन भेटतंय. चला तसंच हा, तसेच तर म्हणायचं इथं हा, तसेच आहे का नाही, तसेच 3 व 4 यांची वजाबाकी करून है ना, 3 व 4 है का नाही यांची वजाबाकी करून काय भेटतं वजाबाकी करून? बघा एक काम करा, आता एक काम करा, 31 मधून 27 वजा करा बरं. 31 मधून काय करा वजा, मी इथं लिहितो हा, कन्फ्यूज नका, है का नाही. 31m है ना, 31m अधिक 27n बरोबर 89. हे आधी लिहिलं आणि हे नंतर लिहिलं. 27m है ना, अधिक 31n आणि बरोबर किती रे? 85. पण आता काय केलं ह्याचं? काय केली ह्याची वजाबाकी केली, म्हणजे याला आपण मायनस केलं, याला मायनस केलं आणि याला आपण मायनस केलं. 31 मधून 27 गेले, खाली किती राहिले रे? खाली किती राहिले सांगा? 4m. खाली किती राहिले? 4m. 27 मधून 31 गेले, वजा 4m n आणि बरोबर 89 मधून 85 गेले, खाली पण राहिले 4. 4 ने डिवाइड करा, उत्तर किती आलं? m वजा n है ना, m वजा n बरोबर 1. m वजा n बरोबर काय आहे? 1 आहे. लक्षात आलं का तुमच्या? आलं का लक्षात तुमच्या? ठीक आहे, आता मला एक गोष्ट सांगा, हे उत्तर बहुतांश बऱ्याच जणांचं आलंय हा, बऱ्याच जणांचं हे उत्तर आलेलं आहे आणि यायलाच पाहिजे है ना, आलेलं पण आहे आणि उत्तर तुमचं हे यायलाच पाहिजे. ठीक आहे, चला काय करणार आहेत सांगा बरं? काय करणार आहेत? आपल्याकडे दोन समीकरण आले, m प्लस n बरोबर 3 आणि m मायनस n बरोबर 1. आता या दोघांची परत काय करायची? मी तुम्हाला सांगितलं होतं, दोघांची परत काय करायची? बेरीज करा बरं. बेरीज समीकरण, त्याला नंबर दिलाय का रे सगळ्याला? आपण याला नंबर दिला 5 आणि याला काय नंबर दिला आपण? 6 है ना. समीकरण 5 व 6 यांची बेरीज करून, समीकरण 5 व 6 मिळून, असं पण लिहू शकता तुम्ही शॉर्टकट मध्ये. समीकरण 5 व 6 मिळून, मग जर ह्या दोघांना आपण मिळवलं तर काय आलं? n आणि n तर कटलं, कारण एक प्लस आहे आणि एक मायनस आहे है ना. म्हणजे कसं असं, m प्लस n बरोबर काय आलं होतं? 3 आलं होतं आणि m मायनस n बरोबर काय आलं होतं? 1 आलं होतं. उत्तर किती आलं? 2m. 2m बरोबर n कटलं, उत्तर किती आलं? 4. म्हणजे m बरोबर किती आलं? 2. m बरोबर उत्तर किती आलं? 2. आता m बरोबर जर 2 असेल तर याचा अर्थ n बरोबर किती? 1. लक्षात आलं का? किंवा इथं पण ठेवा, उत्तर काय येणार? 1च येणार. m बरोबर 2 ही किंमत कशामध्ये ठेवायची? डिटेल लिहावाच लागतं बरं. हा, ही किंमत कशामध्ये ठेवायची? 5 मध्ये ठेवा, है का नाही? 5 मध्ये ठेवून, बरं जर आपण ही 5 मध्ये आपण ठेवलं तर उत्तर किती आलं सांगा? m अधिक n. तर m च्या जागेवर आपण ठेवलंय, कुठं गेलं? m च्या जागेवर आपण काय ठेवलं? है का नाही? m च्या जागेवर आपण काय ठेवलं? 2 ठेवले, है का नाही? 2 अधिक n आणि बरोबर किती रे? 3. म्हणजे n बरोबर किती? 3 वजा 2 बरोबर 1. लक्षात आलंय तुमच्या? 3 वजा 2 बरोबर 1. बरं मला सांगा, ठीक आहे, मला सांगा या ठिकाणी n बरोबर 3 वजा 2 बरोबर 1. मग या ठिकाणी n ची किंमत आणि m ची किंमत आपल्या दोन्ही पण आल्या. आता बघा या ठिकाणी आपण हे करू शकतो की m ची किंमत काय आणि n ची किंमत काय एवढं ध्यानात ठेवा, त्याला आपण सेपरेट करू. ठीक आहे, चला
नेक्स्ट काय करणार आपण 1/x-2 हे का नाही, परंतु याला काय म्हणणार आपण है ना, परंतु काय होतं सांगा, परंतु m बरोबर 1/x-2 खरंय का, 1/x-2 आणि m ची किंमत किती आली रे, 2 आली, m ची किंमत परत किती आली, 2 आली है का नाही, अँड n बरोबर काय होतं आपल्याला माहित आहे, n बरोबर काय होतं 1/y+3 होतं, 1/y+3 होतं आणि n ची किंमत खरं तर आपल्याकडे काय आलेली, n ची किंमत आपल्याकडे काय आलेली 1 आलेली, काय आलेली 1. ठेवा किमती बघा, हे x-2 ला तिकडे न्या ना, लक्षात आलं का तुमच्या, हे x-2 ला इकडे न्या, ह्याला इकडे आणायची काय गरज नाही, त्यालाच मल्टिप्लाय करा, ठीक आहे, म्हणजे 2 न मल्टिप्लाय करा तर उत्तर काय येतं 2x - 4 = 1, म्हणजे 2x = काय आलं -4, इकडे आल्यावर 1 + 4 झालं, म्हणजे x बरोबर किती रे 5/2 आणि तसं इकडे y सांगा, y सांगा y+3 = 1, then y = 1 - 3, then y = -2, म्हणजे उकल काय आली सांगा बरं, अगदी मोकळं लिहिलंय बरं का मी, x, y बरोबर x ची उत्तर किती आलं 5/2 आणि हे काय आलं -2, ही उकल आहे. चला एक छोटीशी चूक झाली, ती काय असेल ती तुम्ही सिलेक्ट करून सांगा मला, चला कमेंट करून सांगा पटकन, दिलेलं उत्तर बरोबर आहे का, आणि जर नाही तर मग का नाहीये, नाही तर मग का नाहीये, 5/2 आणि -2 तर खरंच बरोबर आहे का, असेल तर यस करा पटकन, फार दिशीन, असेल तर पट दिशीन यस करा, ठीक आहे, लक्षात आलं तुमच्या. चला बरोबर आहे बाळांनो, 5/2 म्हणजे 5/2 आणि -2 हे या ठिकाणी उत्तर आलेलं आहे. बघा चला, हे एक्झाम्पल किती आहे रे बाळांनो, 4थं एक्झाम्पल आहे आपल्या एक्झरसाइज मधलं, हे किती एक्झाम्पल आहे, 4थं एक्झाम्पल आहे. चला सांगा लवकर, फास्ट दिशीन, सगळ्यांचं बरोबर आलंय का, चला करा 4थ्या एक्झाम्पलला सुरुवात करा. एक्झाम्पल जरी शेवटचं असलं तरी तेवढंच महत्त्वाचं आणि तेवढंच म्हणजे असं अवघड तर नाही म्हणता येणार त्याला, पण बघा भारी एक्झाम्पल आहे बरं का, मोठं एक्झाम्पल आहे हा. तर आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, नेहमीसारखं सारखा पार्ट ओळखायचा. याच्यात नेमकं सारखं काय दिलेलं आहे बाळांनो, तुम्हाला दिसतंय ना, हे दिसतंय ना, ठीक आहे. बघा येत्या इथं 3x + y दिलंय आणि इथं 3x + y दिलंय, इथं 3x - y दिले आणि इथं 3x - y दिले, इथं 2 दिले, इथं 2 दिले, त्याच्याशी काय घेणं देणं नाही, कारण ते 2 इकडं नाही, म्हणजे जो सारखा पार्ट आहे ना आपण फक्त तोच उचलायचा, ठीक आहे. आणि मग आता इथं काय करणार सांगा बरं तुम्ही, इथं सांगा बरं मला तुम्ही काय करणार. तर या ठिकाणी आपण एक काम करायचं, या ठिकाणी 3x + y च्या जागेवर m आणि है का नाही, आणि काय करायचं सांगा 1/3x - y च्या जागेवर n ठेवायचं, ठीक आहे. बरं आता हे जर आपण ठेवलं तर उत्तर काय येतं सांगा मला, उत्तर येतं m, ठीक आहे, प्लस n, हा ना, m + n बरोबर आहे का नाही, बरोबर काय आलं 3/4. बरं ह्या 4 न डिवाइड करा, थोडं सोपं करून याला आपण 4 न डिवाइड करा, उत्तर किती आलं 4m + 4n बरोबर उत्तर किती आलं 3. याला म्हणायचं इक्वेशन नंबर काय म्हणायचं रे, फर्स्ट म्हणायचं का, कारण म्हणायचं का फर्स्ट, काय हरकत नाही, तसं तर तुम्ही याला फर्स्ट म्हणलेलं असणार आहे, तसं तर आपण याला इक्वेशन नंबर फर्स्ट म्हणायचं. पहिलं आपलं काम काय असतं, याला आपण इक्वेशन नंबर फर्स्ट म्हणायचं, त्याला इक्वेशन नंबर सेकंड. आता येतं असं म्हटलंय म्हणजे याचा अर्थ हे काय झालं, हे झालं इक्वेशन नंबर थर्ड. बरं आता हे सेम हेच एक्झाम्पल काय येईल सांगा बरं, हेच एक्झाम्पल आहे, काय येईल सांगा बरं, या ठिकाणी काय यायला पाहिजे, याच्या जागेवर m यायला पाहिजे, पण हे 2 खाली आहे म्हणजे काय m/2 है ना, नंतर काय आहे मायनस आहे, इथं काय येईल n/2 है ना, n. आता ह्याच्या जागेवर एवढ्याच्या जागेवर n आलं, पण इथं 2 आहे खाली 2 आणि बरोबर किती रे 1/8 आहे, -1/8 आहे. बरं एक काम करू ना, आपण 8 न डिवाइड करू सगळ्याला, लक्षात आलं, आपण जर 8 न डिवाइड केलं तर उत्तर किती येईल सांगा बरं. बघा या ठिकाणी 8 न डिवाइड करू म्हणजे मल्टिप्लाय करू, तर बघा इथं जर 8 आलं तर 2 आणि हे 4, 4 2 8 म्हणजे उत्तर किती येतं, परत एकदा 4m - 4n
बरोबर 8 8 कटले, उत्तर आलं -1. बघा हे झालं इक्वेशन नंबर 3, हे झालं इक्वेशन नंबर 4. पण मला सांगा या ठिकाणी एक चांगली गोष्ट काय घडली माहितीये का? चांगली गोष्ट काय घडली? इथं 4n आहे आणि इथं पण 4n आहे. इथं पण काय आहे 4n आणि इथं पण काय आहे 4n. म्हणजे याचा अर्थ या जर आपण दोघांची बेरीज केली ना तर n इथंच संपतं. n इथंच संपतं, आपल्याला m ची व्हॅल्यू भेटते. चला मग करा बेरीज पटकन सांगा. समीकरण 3 आणि 4 ची बेरीज करून है ना, समीकरण 3 आणि 4 ची काय करायची? बेरीज करून. जर समजा आपण याची जर बेरीज केली तर बेरीज करून मग काय बेरीज सांगा बरं याची? समीकरण 3 काय आहे? 4m अधिक 4n, 4m अधिक 4n बरोबर या ठिकाणी उत्तर किती आलं? 3. आणि याचं किती आलं रे? 4m वजा 4n बरोबर उत्तर किती आलं? -1. खरं तर काय करायची? बेरीज. n तर कटलं, उत्तर किती आलं? 4 आणि 4 8m बरोबर 3 मधून 1 गेले, खाली राहिले 2. म्हणजे m बरोबर किती? m बरोबर 1/4. m ची किंमत किती आली? 1/4. आता ही m ची किंमत कुठं ठेवायची? 1/4 कशात ठेवायची सांगा? इथं समीकरण 3 मध्ये ठेवू, नाही तर कोणत्यात पण ठेवली तरी आपली काय सारखंच आहे. ठीक आहे, मग ठेवा m बरोबर 1/4 है ना. ही किंमत कशात ठेवायची? ही किंमत कशात ठेवायची? 3 मध्ये ठेवू, है का नाही? समीकरण 3 मध्ये ठेवू, 3 मध्ये ठेवू. आता 3 मध्ये ठेवायची म्हणजे आपण 4m अधिक 4n है का नाही. 4m ची किंमत म्हणजे काय? 1/4 अधिक 4n बरोबर या ठिकाणी उत्तर किती आलं? 3 आलं. आता हे 4 4 कटलं, 4 4 कटलं म्हणजे उत्तर किती आलं? 1. 1 ला इकडे घ्या, 1 ला इकडे घ्या. चला घ्या पटकन घ्या. 1 ला जर समजा तुम्ही इकडे घेतलं तर सांगा उत्तर किती आलं? सांगा उत्तर किती आलं? 3 मधून 1 गेले है ना, म्हणजे किती? 4n बरोबर है ना 3 वजा 1 बरोबर किती रे? 2. म्हणजे n बरोबर किती? 2/4 म्हणजे किती? 1/2. आता या पद्धतीने तुमची m आणि n ची किंमत आली. बरोबर आहे ना? m ची किंमत आली, n ची किंमत आली. पण आता परत सत्यता खरी वेगळी आहे. सत्यता वेगळी आहे. सत्यता काय आहे सांगा बरं? सत्यता आहे m बरोबर, बरं का, m बरोबर. पण याला म्हणायचं ना परंतु. याला काय म्हणायचं? याला म्हणायचं परंतु. m बरोबर काय होतं रे? m बरोबर आपल्याकडे काय होतं है ना? 1/3x + y होतं है ना. 1/3x + y होतं. आणि m ची किंमत खरी तरी इथे किती आली? 1/4 आली. 1/4 आली. म्हणजे याचा अर्थ काय झाला? 3x + y बरोबर 4. याला म्हणायचं इक्वेशन नंबर कुठपर्यंत आलेलो आहोत आपण? 4 पर्यंत आलोत का? याला म्हणायचं इक्वेशन नंबर 5. याला म्हणायचं इक्वेशन नंबर 5. आणि 6 सांगा काय करणार? 6चं काय करणार सांगा? है ना, 6चं काय करणार? n बरोबर 1/1 काय लिहिलं तर 3x - y, 3x - y आणि बरोबर किती रे? 1/2. म्हणजे याचा अर्थ काय? वरचा अंश सारखा आहे, म्हणजे याचा अर्थ छेद पण सारखा असला पाहिजे. 3x - y बरोबर 2. याला म्हणायचं इक्वेशन नंबर 6. बरं बघा आता 5 आणि 6 मध्ये जर तुम्ही विचार केला, थोडासा जर विचार केला, 5 आणि 6 काय आहे? पाचवं इक्वेशन काय आहे? पाचवं इक्वेशन काय आहे? 3x अधिक y है ना. 3x अधिक y बरोबर किती? 4. 3x अधिक y बरोबर, हा शेवटचं एक्झाम्पल होतं ना म्हणून थँक्यू वाला. 3x अधिक y बरोबर 4 आणि 3x वजा y बरोबर 2 है ना. 3x वजा y बरोबर 2. या दोघांची एक काम करा, बेरीज करा. या दोघांची काय करा? बेरीज करा. बरं 3x आणि 3x किती रे? 6x आणि हे y कटलं. 4 आणि 2 6 म्हणजे याचा अर्थ x बरोबर उत्तर किती आलं? x बरोबर उत्तर किती आलं? 1. आता मला सांगा x बरोबर 1 ही जी किंमत आहे है का नाही, ही जी किंमत आहे ती एक काम करा, कशात ठेवायची ही किंमत है ना. x बरोबर 1 ही जी किंमत आहे ती काय करा? समीकरण 5 मध्ये ठेवा, 6 मध्ये ठेवा है का नाही, कशात पण ठेवा. 6च होतं ना आपल्याकडे या ठिकाणी इथं है ना. आपल्याकडे या ठिकाणी समीकरण कोणतं आले? 6 आलंय. 3x - y = 2 है ना. कोणतं समीकरण आहे हे? 3x - y = 2. 3x, x च्या जागेवर काय किती आलं रे उत्तर सांगा?
3, एक्सच्या जागेवर उत्तर किती आलं 1 मायनस वाय बरोबर काय 2. मग सांगा 3 1 3 वजा वाय बरोबर किती रे 2 है ना. मग मला सांगा ह्या वायला जर आपण इकडे घेतलं आणि 3 ला इकडे घेतलं तर उत्तर किती आलं 3 वजा 2. उत्तर किती आलं 3 वजा 2. मग 3 मधून 2 गेले खाली किती राहिले वाय. म्हणजे या ठिकाणी x, y आपलं उत्तर किती आलेलं आहे 1, 1 ही उकल आहे हे का नाही. ही उकल आहे. अशा पद्धतीनं मी माझी या ठिकाणी सही करतो. ठीक आहे. या ठिकाणी हे मी सॉल्व केलं म्हणून. ओके. अशा पद्धतीने आपला हा एक्सरसाइज 1.4 या ठिकाणी संपलेला आहे. सोपा होता का नव्हता. 4च एक्झाम्पल होते पण मी 5 एक्झाम्पल सॉल्व केले कारण शेवटला पण म्हणजे एकदम सुरुवातीला मी दुसरंच एक्झाम्पल सॉल्व केलं कारण तुम्ही कमेंट करा सांगता सर हे नाही हे चुकीचं आहे चुकलंय आमकं तमकं पहिलं नाही वगैरे एक्सरसाइज मधलं आहे वगैरे वगैरे काय जे असेल ते. ठीक आहे. चला परत एकदा सांगतो तुम्हाला हा व्हिडिओ आपल्या मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायचा आहे. मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. त्यांनी हा पाहिला पाहिजे. त्यांना हे एक्झाम्पल समजले पाहिजेत म्हणून त्यांची मदत करायची आपल्याला. आणि तुम्ही सेमीचे असाल तरी सुद्धा तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. सेमीचे तर लाईव्ह लेक्चर चालू असतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक दिलेली आपल्या अनअकॅडमी ॲपवर एक आपण बॅच घेऊन आलेलो आहोत. बघा मी सुरुवातीला पण सांगितलं तुम्ही जर ऐकलं नसेल परत एकदा सांगतो अगदी 1 रुपयामध्ये ही बॅच आहे आणि ह्या 1 रुपयाच्या बॅचमध्ये आपण PYQs असतील हॉट्स क्वेश्चन असतील वर्ड प्रॉब्लेम ज्याला आपण शाब्दिक उदाहरणं म्हणतो प्रॉब्लेम सेट मधले महत्त्वाचे क्वेश्चन्स अशा बऱ्याच काही महत्त्वाच्या कन्सेप्टवर आपण डिस्कशन करत असतो. म्हणून ती 1 रुपयाची बॅच जॉईन करायची ज्यामध्ये तुम्हाला खूप सारा म्हणजे ह्या बॅचेस मधल्या सगळ्या गोष्टींचा लाभ मिळवता येईल. असं 1 रुपयामध्ये सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मेलोडी शिवाय येतच काय. ठीक आहे. तर भेटूयात बाळांनो पुढच्या सेशनमध्ये. तोपर्यंत बाय.